पहाटेचे 5:30 वाजलेत. गाडीची पूजा केली, नारळ वाढवला आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही सगळी भावंड मिळून चाललो आहोत गणपतीपुळेला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभंग आणि कीर्तन ऐकत आमचा प्रवास सुरू आहे. बाबा महाराज सातारकर खूप मोठे आणि प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. गणपतीपुळेला जातानाच नानीज मठ लागतो, तो पाहण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. जर तुम्हाला रुटीन जीवनातील तणावातून विश्रांती हवी असेल तर रत्नागिरीमधील हा नानीज धाम आश्रम ध्यान आणि मनाच्या विश्रांतीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. रुटीन जीवनातून थोडासा ब्रेक म्हणून आम्ही सगळी भावंड मिळून ही 1 डे ट्रिप प्लॅन केली आहे. नानीज धाम हे रत्नागिरीतील नानीज या गावात श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रमुख पीठ आहे. भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांनी समुद्र हटवून ही भूमी तयार केलेली आहे. या भूमीला कोकण किंवा परशुराम भूमी असे म्हणतात. या पुण्यभूमीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे गुरुवर्य सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांच्या जन्मगावी स्वस्वरूप संप्रदायाची सुरुवात केली. नरेंद्राचार्यजी महाराज हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. अगदी सहज बोलता बोलता केलेले मार्गदर्शन लोकांसाठी संजीवनी बनू लागले. यामुळे महाराजांचे दिवसेंदिवस भक्त वाढत चालले. नानीज मठ हे ठिकाण अतिशय प्रसन्न आहे. इथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांती आणि एक वेगळीच प्रसन्नता मिळते. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा महामंत्र महाराजांनी जगाला दिला. या मठाचा परिसर भव्य आणि सुंदर आहे. हा मठ संपूर्ण पाहिल्यानंतर आमच्यात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता निर्माण झाली. तुम्हीही गणपतीपुळेला जात असाल तर जाता जाता हा नानीज मठ पाहायला विसरू नका. तुम्हालाही हे ठिकाण खूप आवडेल. हा नानीज मठ पाहून आम्ही आता जाणार आहोत पुढच्या प्रवासाला. आमचा पुढचा प्रवास कसा झाला हे पाहायचं असेल तर व्हिडिओचा पार्ट 2 पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुषार मसालेला फॉलो करा.